नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमचं मी स्वागत करतो मराठी ऑटो गुरु या आपल्या चॅनलवरती. आज आपण आलो आहोत मुंबईमध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि आज खूप अविस्मरणीय दिवस आहे कारण आज लॉन्च झाली आहे टाटा मोटर्सची नवीन हॅरियर.EV. बघू शकतात आपल्या सर्वत्र हॅरियर.EV जे आहेत त्या उभ्या आहेत. खूप मोठ्या म्हणजे ग्रँड इव्हेंटचं जे मॅनेजमेंट आहे ते इथं टाटा मोटर्सद्वारे करण्यात आलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गाडीचे डिटेल शॉर्टमध्ये सांगणार आहे. तसेच या गाडीची एक संपूर्णपणे डिटेल्ड व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणाऱ्या वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. तर हॅरियर EV मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की टाटा मोटर्स जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या सेगमेंटमध्ये अग्रेसर आहे. म्हणजे टाटाची नेक्सॉन EV, टाटाची टियागो EV, टाटाची टिगॉर EV, टाटाची पंच EV, टाटाची कर्व EV तुम्ही पाहिली असेलच. पण आज टाटा मोटर्सने हॅरियर.EVच्या रूपात तुम्हाला टाटा मोटर्सचं जे EV सेगमेंटमधलं फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि गाडीची जी किंमत आहे ना ती खूप जबरदस्त आहे. म्हणजे 21.49 लाख म्हणजे 21,49,000 रुपये या गाडीची जी बेस वेरियंटची प्राइसिंग आहे ती सांगण्यात आली आहे. आणि व्हिडिओमध्ये ना जास्त टाईमपास न करता मी तुम्हाला सांगतो की हिची जी ARAI सर्टिफाईड रेंज आहे ती आहे 627 किलोमीटर्सची. ठीक आहे मित्रांनो, ARAI सर्टिफाईड रेंज आहे 627 किलोमीटर्सची. बघू शकतात गाडी जी आहे ना दिसायला खूप सुंदर आहे. पुढून हे आहे तिचे DRLs अशा प्रकारे आणि खाली तुम्हाला बंपर माउंटेड हेडलाईट जे आहेत ते पाहायला मिळतात. आणि पुढून जी आहे ती गाडी दिसायला अशा प्रकारे आहे. इल्युमिनेटेड लोगो तुम्हाला पाहायला मिळतो आणि खाली बंपरच्या खाली स्कर्टिंगवरती तुम्हाला अशा याच्या उभ्या रेषा आहेत त्या पाहायला मिळतात. ठीक आहे, दरवाजावरती .EVचं ब्रँडिंग आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला रॉक स्लायडर जे आहेत ते देण्यात आले. एकंदरीत व्हील्सची जी डिझाईन आहे 19 इंचाचे टायर तुम्हाला गाडीत पाहायला मिळतात आणि व्हील्सची डिझाईन जी आहे ती देखील खूप युनिक आहे. आता गाडीत आहे ना खूप सारे फीचर्स आहेत ते देण्यात आले आहेत. आता हळूहळू आपण पुढे जाऊयात. मी तुम्हाला गाडीची ना चॅसिस, अंडरपिनिंग्स वगैरे बाकीच्या वस्तू दाखवतो. बघू शकतात ऑल व्हील डिस्क ब्रेक्स आणि गाडीमध्ये ना QWD म्हणजेच क्वाड व्हील ड्राईव्ह. ठीक आहे ना, गाडीमध्ये जी मोटर आहे ती पुढे आणि मागे देण्यात आली आहे. ठीक आहे, म्हणजेच पुढचे आणि मागचे टायर हे वर्किंग असणार आहेत. क्वाड व्हील ड्राईव्ह म्हणजेच QWD सिस्टम या गाडीमध्ये देण्यात आली आहे. आणि टाटा मोटर्स म्हणजे मजबूतीचं दुसरं नाव 5 स्टार बी NCAP रेडी असं लॉन्च इव्हेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता बोलूयात ह्या गाडीच्या बॅटरी आणि चार्जिंगबद्दल. तर 65 kWh आणि 75 kWhचे बॅटरी पॅक्स या गाडीत तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार दोघांपैकी एक जे ते चूज करू शकतात. म्हणजे तुमची रनिंग जर जास्त असेल तर तुम्ही 75 kWh बॅटरी पॅक निवडू शकतात. तसेच तुमची रनिंग जर मीडियम असेल तर तुम्ही 65 kWh बॅटरी पॅकची व्हेरियंट जे ते निवडू शकतात. गाडीची किंमत 21,49,000 रुपयांपासून सुरू होते. खूप ॲग्रेसिव्ह प्राइसिंग टाटा मोटर्सकडून यावेळेस ठेवण्यात आली आहे आणि खूप म्हणजे प्रचंड फीचर्स तुम्हाला या गाडीत पाहायला मिळतील. पुढे येणाऱ्या काळात आपण या गाडीची डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहेत, तेव्हा तुम्हाला या गाडीचे एकूण एक फीचर आमच्याद्वारे या चॅनलवर पाहायला मिळतील. चारही व्हील्सवरती तुम्हाला डिस्क ब्रेक पाहायला मिळतात अशा प्रकारे. आणि हे जे ना गाडीचं बेसिक स्ट्रक्चर आहे ज्याच्यात तुम्ही बघू शकतात की हे फ्रंट जेवढा ग्रीन पार्ट तुम्हाला दिसतो आहे तो त्याची स्ट्रक्चरल रिजिडिटी ती आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि टाटा तसं की तुम्हाला माहितीच आहे की इट इज वन ऑफ द बेस्ट व्हेकल्स इन टर्म्स ऑफ सेफ्टी. आणि गाडीत तुम्हाला जे अल्ट्रा ग्लाइड सस्पेन्शन जे आहे ते पाहायला मिळतं जेणेकरून गाडीमधला जो कम्फर्ट आहे कुठल्याही प्रकारच्या टेरेनवर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला ह्या गाडीमधून जे अटमोस्ट कम्फर्ट जे ते पाहायला मिळणार आहे. तसेच कंपनीने ना बरेचसे रंगसंगती जे ते लॉन्च केले, जसं ब्लू आहे, व्हाईट आहे, सिल्वर आहे. तसेच स्टेल्थ एडिशन देखील कंपनीने लॉन्च केलं आहे जे तुम्हाला ब्लॅक मॅट कलरमध्ये पाहायला मिळतो. बघा किती सुंदर दिसते गाडी. याच्यात देखील 19 इंचाचे व्हील्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि अशा सुंदर मॅट ब्लॅक कलरमध्ये ही टाटा हॅरियर EV अशा प्रकारे काही दिसते. दुसरा रंग हा आहे ब्लू रंग, तो देखील मी तुम्हाला दाखवतो. सॉरी मित्रांनो, जरा व्हिडिओ ना घाई गडबडीत बनत आहे कारण खूप जास्त गर्दी आहे, तुम्ही पाहू शकतात. हा हिच्यातला निळा रंग आणि इकडे जो आहे या गाडीचा सफेद रंग माझा तुमचा आवडता दाखवतो. तर हा आहे तो सफेद रंग. आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला पण माहिती आहे की सफेद रंग खूप सुंदर म्हणजे गाड्यांमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो सफेद रंग. तो सफेद रंग याच्यात पाहायला मिळेल.
हे आहेत DRLs आणि अशा प्रकारे टर्न इंडिकेटरसुद्धा याच्यात तुम्हाला पाहायला मिळतात. हे आपले विशाल भाऊ. कसं आहे, सुशीलला मिस करता की नाही? सुशील भाऊला कोण मिस करत? अर तर विशाल भाऊ देखील इथे गाडीचा रिव्ह्यू करतायत. हा एक शेड आहे सिल्वर शेड आणि हा सफेद रंग. ठीक आहे, दिसायला खूप सुंदर आहे गाडी. बघू शकतात मागून जे आहे ते कनेक्टेड टेल लॅम्प्स तुम्हाला अशा प्रकारे आहे. Harrier.ev ब्रँडिंग तुम्हाला खाली मिळतं. एकंदरीत जे ना ती गाडी दिसायला खूप सुंदर आहे. आता रेंजबद्दल मी तुम्हाला बोललोच आहे की 627 किलोमीटरची रेंज ARAI टेस्टेड रेंज आहे. तसेच C75 जी रेंज आहे ॲक्च्युअल ड्रायव्हिंग कंडिशनची ती 480 ते 505 किलोमीटरची तुम्हाला यात पाहायला मिळेल, जे खूप सुंदर गोष्ट आहे. चार्जिंग टाईमबद्दल जर आपण बोललो तर सुपरफास्ट चार्जिंग टाटा मोटर्सद्वारे म्हणजे 20% ते 80% जी चार्जिंग आहे ती 25 मिनटामध्ये होते. आणि जर तुम्हाला क्विक चार्जिंग पाहिजे तर 15 मिनटाच्या चार्जिंगमध्ये तुम्ही 250 किलोमीटरची रेंज जी आहे ती प्राप्त करू शकता. खूप सुंदर गोष्ट आहे. म्हणजे चहा प्यायला थांबले, 15 मिनटं आहेत, 20-25 मिनटं आहेत, चार्जिंगला लावून द्या आणि 250 किलोमीटरची रेंज मिळवा. तसेच गाडीच्या ऑफरोडिंग कॅपेबिलिटीज तुम्ही पाहिल्या असतीलच व्हिडिओजमध्ये, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर. तर 50% म्हणजे 50%च्या ग्रेडेबिलिटी जी आहे ती तुम्हाला, ग्रेडेबिलिटी म्हणजे चढायची ॲबिलिटी, तर 50%ची चढायची ॲबिलिटी जी आहे ती तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळते. आणि अल्ट्रा ग्लाईड सस्पेन्शन जे आहे ते तुम्हाला मिळतं, जे तुम्हाला बॅलन्स राईड कम्फर्ट देतं विविध प्रकारच्या टेरेन्सवरती. ठीक आहे ना. अग्रेसर गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तसेच माझं जे आवडतं फीचर आहे ते मला काय आवडलं की ह्या गाडीमध्ये तुम्हाला 6 जे ते ड्रायव्हिंग मोड्स पाहायला मिळतात. म्हणजेच नॉर्मल मोड, सँड मोड, मड मोड, स्नो मोड, रॉक क्रॉल मोड आणि 6वा जो आहे तो कस्टम मोड. म्हणजे जशी तुमची ड्रायव्हिंग हॅबिट आहे तशा प्रकारचा कस्टम मोड जे तुम्ही या गाडीमध्ये वापरू शकता. इथं तुम्हाला या गाडीचा जो आहे चार्जिंग पोर्ट पाहायला मिळतो. इथून जे आहे ते तुम्ही गाडी चार्ज करू शकतात. 17,000+ जे आहेत चार्जिंग स्टेशन्स पॅन इंडिया तुम्हाला या कंपनीने असं सांगितलं की टाटाचा जो EV प्लॅटफॉर्म आहे, ॲप आहे, त्याच्यावर 17,000 EV चार्जिंग स्टेशन्स पॅन इंडिया ॲड केलेले आहेत, जेणेकरून पूर्ण भारतभर फिरताना तुम्हाला अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तर टाटा मोटर्सच्या नवीन Harrier.ev मध्ये कंपनीने असं सांगितलं की तुम्ही विदाऊट चावीची जी गाडी ॲक्सेस करू शकतात. 3 मेथड्स आहेत. पहिला मेथड हा आहे की तुम्ही फोनच्या थ्रू जे आहे ते गाडीमध्ये ॲक्सेस करू शकतात आणि या फोनचा ॲक्सेस तुम्ही तुमच्या इतर फॅमिली मेंबर्सला देखील देऊ शकतात. दुसरी मेथड ही आहे की हा गोल शेपमधला जो तो फॉब देण्यात आला आहे आणि या फॉबच्या मदतीने तुम्ही गाडीचे विविध फीचर्स ॲक्सेस करू शकता. जसे गाडीच्या बाहेर राहून तुम्ही गाडीला तुमच्यापर्यंत देखील बोलू शकाल. इतकी टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स गाडी जी ती टाटा Harrier.ev असणार आहे. आणि तिसरा हा ॲक्सेस कार्ड देखील तुम्हाला देण्यात आला आहे. तो तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकतात. जिमला, स्विमिंगला वगैरे जाताना चावी न कॅरी करता तुम्ही हा कार्ड कॅरी करू शकतात, जेणेकरून तुमचं येणं जाण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप एनहान्स होणार आहे. एकंदरीत तुम्ही बघू शकता की गाडी जेना दिसायला खूप सुंदर आहे. मी झूम करून दाखवतो. म्हणजे हा शेप बघा, म्हणजे डिझेल गाडीसारखाच शेप आहे, पण EVमध्ये कसं आहे ना, थोडासा तो शेप जो आहे तो थोडा जो आहे तो निरखून येतो. म्हणजे तुम्ही पुढून या गाडीला एकदम व्यवस्थित बघा. दिसायला जी आहे ती गाडी खूप सुंदर आहे आणि असं वाटत नाही की ही 21-21.5 लाखाची गाडी आहे. थोडं महाग गाडीचं फिलिंग जे ह्या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता माझा फेवरेट कलर जो तुम्ही म्हणाल तर तो आहे स्टेल्थ एडिशन, जो मॅट ब्लॅक कलर आहे. म्हणजे यार काळ्या रंगात जी गाडी उठून दिसते ना, म्हणजे पांढऱ्याचा एक वेगळा क्लास आहे, पण काळा रंग देखील तेवढाच उठून दिसतो. बघू शकता तुम्ही Harrier.ev स्टेल्थ एडिशन. म्हणजे टाटा मोटरचं जे डार्क एडिशन तुम्ही पाहिलं असेल, जे ग्लॉस ब्लॅक कलरमध्ये येतं, त्याचं जे स्टेल्थ एडिशन आहे जे मॅट ब्लॅक कलरमध्ये येतं आणि म्हणूनच ही गाडी त्या रंगामध्ये दिसायला खूप सुरेख आहे. इंटेरियरमध्ये बोलायचं झालं तर मल्टी कलर्ड डॅशबोर्ड विथ शिफ्टर याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. 14.5 इंच टचस्क्रीन, ऑटोमॅटिक AC, ओके, वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन, फॅब्रिक लेदर सीट्स कंप्लीट, ओके. हा डॅशबोर्ड, डिजिटल क्लस्टर, रेंज रोवरचे रिव्हरचा कॅमेरा प्लस डॅश कॅम असे फीचर्स आपल्याला इंटेरियरमध्ये पाहायला मिळतात. तर आता मी तुम्हाला याचा बूट स्पेस जो आहे तो ओपन करून दाखवतो. बघू शकतात की अप्रॉक्सिमेटली 580 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला या गाडीत जो आहे तो पाहायला मिळतो. आणि ह्या इथे जे
ते इथं स्पेअर व्हील तुम्हाला पाहायला मिळतं. गाडीमध्ये जे तुम्हाला अशा प्रकारचं स्पेअर व्हील मिळतं. 80 km/hचं याच्यावर मॅक्स स्पीड लिमिट जे ते देण्यात आलं आहे. एकंदरीत गाडीची डिक्की आहे ती मोठी आहे. 60-40 स्प्लिट सीट्स तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि हे जे आहे हे इलेक्ट्रिक टेलगेट आहे. हे बटन दाबून हे बूट जे ते अशा प्रकारे बंद होतं. तर ही होती टाटा मोटर्सची हॅरियर.EV 21,49,000 रुपयात मिळणारी टाटा मोटरची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक व्हेकल SUV. ही गाडी तुम्हाला कशी वाटली आम्हाला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि असाच कॉन्टेंट पाहण्यासाठी आमच्या चॅनल मराठी ऑटो गुरुला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.